गाइस, स्क्रीनवरती काही सेंटेन्स दिसत आहेत. जसं की तो सोमवारपर्यंत इथे राहील. मी 10 मिनिटापर्यंत थांबेन. दुकान 9 वाजेपर्यंत उघडे असतात. माझा फोन येईपर्यंत थांब. ही जी सेंटेन्स आहेत या प्रत्येक सेंटेन्समध्ये सोमवारपर्यंत, 10 मिनिटापर्यंत किंवा 9 वाजेपर्यंत, इथपर्यंत असे वर्ड्स आलेले आहेत. जेव्हा आपण मराठीमध्ये असे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला अडचण कुठे येते की बाबा सोमवारपर्यंत त्याला काय म्हणायचं नेमकं किंवा 10 मिनिटापर्यंत इथे काय लिहायचं. असा जो प्रॉब्लेम येतो तो आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे. आपण अशा प्रकारचे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह म्हणजे जे प्रश्न असणारे वाक्य आपण बघणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन गाइज. गाइज इथे बघा, असे सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला अप टू चा यूज करायचा आहे. अप टू हे काही बरेच जण याला तुम्हाला वाटेल की हे फ्रेजल वर्ब आहे, पण हे फ्रेजल वर्ब नसून हे प्रिपोजिशनल वर्ब आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? इथे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त तुमच्या नॉलेजसाठी हे मी सांगत आहे. आता बघा, अप टू चा मराठीत मीनिंग होतो पर्यंत किंवा इतक्या मर्यादेपर्यंत. दोन्ही मीनिंगने तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, एखाद्या टाइम पर्यंत किंवा एखाद्या लिमिट पर्यंत, एखाद्या नंबर पर्यंत, एखाद्या प्लेस पर्यंत असे किंवा एखाद्या क्वांटिटी पर्यंत असे जे वर्ड्स असतात तिथे तुम्हाला अप टू चा यूज करायचा आहे. टाइम, लिमिट, नंबर, प्लेस आणि क्वांटिटी यांच्यासोबत. क्लिअर झालं इथपर्यंत? अप टू 5 PM, अप टू 10 people, अप टू द स्टेशन, अशा प्रकारे. इथपर्यंत क्लिअर झालं? याचं बेसिक स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस अप टू प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर झालं? वर्बच्या नंतर तुम्हाला इथे अप टू लिहायचं आहे आणि नंतर ऑब्जेक्ट लिहायचं आहे. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे, नेहमी यूज करणारं स्ट्रक्चर आहे. जर हेल्पिंग वर्ब नसेल तर इथे हेल्पिंग वर्ब येणार नाही. ही सगळी जी सेंटेन्स असतात ती तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स ही सेंटेन्स तुम्हाला बनवायची आहे. त्याच्या वाईजच तुमचं हेल्पिंग वर्ब चेंज होईल. क्लिअर? एक्झाम्पल बघा, मी 10 मिनिटापर्यंत थांबेन. 10 मिनिटापर्यंत. सिंपल ऍज इट इज तुम्हाला स्ट्रक्चर वाईज सेंटेन्स बनवायचा आहे. आय विल वेट अप टू 10 मिनिट्स. आय विल वेट अप टू 10 मिनिट्स. आम्ही बस स्टँड पर्यंत चाललो. बघा गाईज, इथे जे सेंटेन्स आहे सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे, बरोबर? म्हणून आपलं सेंटेन्स काय होईल? वी वॉक्ड अप टू द बस स्टॉप. वी वॉक्ड अप टू द बस स्टॉप. क्लिअर झालं? इथे हेल्पिंग वर्ब नाही आलेलं कारण आपलं सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. तिथे हेल्पिंग वर्ब येत नाही पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये. इथे गाईज लक्षात ठेवा, तुम्हाला टेन्स बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. जर टेन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असेल तर तुम्ही ही सगळी सेंटेन्स खूप इझिली बनवू शकणार आहात. दुकान 9 वाजेपर्यंत उघडे असते. द शॉप इज ओपन अप टू 9 PM. द शॉप इज ओपन अप टू 9 PM. मी 1 तासापर्यंत थांबणार नाही. आता इथे बघा, मी 1 तासापर्यंत थांबणार नाही. सिंपल. हे जे सेंटेन्स आहे हे नेगेटिव्ह आहे. याचं कारण काय? कारण सेंटेन्स मध्ये नाही हे वर्ड आलेलं आहे, बरोबर? आता गाईज इथे बघा, अशी सेंटेन्स बनवण्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, जेही हेल्पिंग वर्ब येतं अकॉर्डिंग टू टेन्स त्याच्यानंतर सिंपली तुम्हाला नॉट प्लेस करायचं आहे. क्लिअर? आता हे जे सेंटेन्स आहे फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे ते पण नेगेटिव्ह, म्हणून इथे तुम्हाला विलच्या नंतर फक्त नॉट घ्यायचं आहे. सेंटेन्स काय होईल? आय विल नॉट वेट अप टू 1 hour. आय विल नॉट वेट अप टू 1 hour. आता इथे बघा, बऱ्याच जणांना जर अशी सेंटेन्स बनवता येत नसतील किंवा टेन्स कळत नसेल तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, जे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याला पॉझिटिव्ह मध्ये करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी 1 तासापर्यंत थांबणार नाही, हे नेगेटिव्ह सेंटेन्स झालं. याचं पॉझिटिव्ह, मी 1 तासापर्यंत थांबेन. त्याची इंग्लिश बनवा. याची इंग्लिश काय होईल? आय विल वेट अप टू 1 hour. तुमच्या लक्षात आलं असेल की हे सेंटेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्सचं. तर इथे तुम्हाला नेगेटिव्ह बनवताना सिंपली विलच्या नंतर नॉट घ्यायचं आहे. असंही तुम्ही ट्रिक लावून हे सेंटेन्स बनवू शकता. ज्यांना नेगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यात
प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. तो स्टेशन पर्यंत धावू शकत नाही. शकत नाही. सिम्पली तुम्हाला इथं मॉडेल वर्बचा यूज करायचा आहे आणि मॉडेल वर्बच्या नंतर नॉट घ्यायचा आहे. शकण्यासाठी मॉडेल वर्ब आहे आपलं कॅन. कॅनच्या नंतर सिम्पली नॉट लिहायचं आहे. सेंटेन्स काय होईल? ही कॅन नॉट रन अप टू द स्टेशन. ही कॅन नॉट रन अप टू द स्टेशन. ती मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत नाही. आता याचं जर पॉझिटिव्ह बनवलं तर ती मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करते. म्हणजे हे सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्सचं होतं. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स कसं बनवायचं तुम्हाला माहित आहे. शी स्टडीज अप टू मिडनाईट. शी स्टडीज अप टू मिडनाईट. आता हेच सेंटेन्स तुम्हाला नेगेटिव्ह बनवायचं आहे. सिम्पली शी डज नॉट स्टडी अप टू मिडनाईट. शी डज नॉट स्टडी अप टू मिडनाईट. डज नॉट का आलं तुमच्या लक्षात आलेलं असेल. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा आपण त्याचे नेगेटिव्ह सेंटेन्स बनवतो त्यावेळेस तिथे आपण डू नॉट आणि डज नॉटचा यूज करतो अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. क्लिअर? हे तुम्हाला क्लिअर असेल. म्हणून इथे आपला सब्जेक्ट सी आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून आपण इथे डज नॉटचा यूज केलेला आहे. तू 6 वाजेपर्यंत काम करतोस का? आता इथे बघा, तू तू 6 वाजेपर्यंत काम करतोस का? सिम्पली तुमच्या लक्षात आलेलं असेल की इथे तुम्ही क्वेश्चन करताय. म्हणजे हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. क्लिअर? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे तुम्हाला माहित असतील गाईज, कारण आपण खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये याची प्रॅक्टिस केलेली आहे. सिम्पली तुम्हाला अशा सेंटेन्समध्ये जे हेल्पिंग वर्ब आहे ते पहिल्यांदा लिहायचं आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला वर्ब लिहायचा आहे. त्याच्यानंतर अप टू प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर? मग हे सेंटेन्स कसं होईल? डू यू वर्क अप टू 6 PM? डू यू वर्क अप टू 6 PM? क्लिअर? जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर सिंपल, जसं की नेगेटिव्ह सेंटेन्स साठी आपण ट्रिक यूज केली की त्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवा. आता इथे क्वेश्चन आहे, या क्वेश्चनलाच तुम्ही फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स घेऊन, म्हणजे कसं घेणार? तू 6 वाजेपर्यंत काम करतोस, फक्त एवढं सेंटेन्स घ्या. याची इंग्लिश काय होईल? यू वर्क अप टू 6 PM. इथपर्यंत क्लिअर झालं? म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवल्यावर तुमच्या लक्षात येईल की बाबा कोणतं हेल्पिंग वर्ब घ्यायचं. म्हणून तुम्हाला हे ट्रिक सांगते. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हे ट्रिक आहे. आणि आता ह्याच सेंटेन्सला जर का लावलं तर तुम्हाला माहिती का लावल्यानंतर ते होतं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बरोबर? क्वेश्चन मार्क आला. त्याच्यामध्ये सिम्पली आपण काय करतो? हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहितो. आता डू यू वर्क, तू 6 वाजेपर्यंत काम करतो, सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा आपण नेगेटिव्ह किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवतो डू नॉट डज नॉटचा यूज करतो अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. इथे सब्जेक्ट आपला यू आहे म्हणून इथे येईल डू, आपल्याला इथे यूज करावं लागेल. सेंटेन्स काय होईल आपलं? डू यू वर्क अप टू 6 PM? डू यू वर्क अप टू 6 PM? राईट? जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तुम्हाला एवढं काही करण्याची गरज लागणार नाही. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला की इझिली तुम्ही खूप सारे सेंटेन्स बनवू शकणार आहात. तिने मध्यरात्रीपर्यंत अभ्यास केला का? अगेन इथे क्वेश्चन केला जातोय. सिम्पली जशी मी पहिली ट्रिक सांगितली तसंही तुम्ही करू शकता. ज्याला जमत असेल त्यांनी डायरेक्ट सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. डिड शी स्टडी अप टू मिडनाईट? डिड शी स्टडी अप टू मिडनाईट? डिड का आलं? सेंटेन्स आपलं सिंपल पास्ट टेन्सचं आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं. तुम्ही याचे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकणार आहात. क्लिअर? काही प्रॅक्टिससाठी आपण सेंटेन्स घेऊया. तो गेट पर्यंत धावला. ही रॅन अप टू द गेट. ही रॅन अप टू द गेट. सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे म्हणून इथे वर्बचं सेकंड फॉर्मचा आपण यूज केला रॅन. हॉलमध्ये 100 लोकांपर्यंत बसू शकतात. क्वांटिटी, द हॉल कॅन होल्ड अप टू 100 people. द हॉल कॅन होल्ड अप टू 100 people. ऑफर शनिवारपर्यंत वैध आहे. म्हणजे ऑफर शनिवारपर्यंत व्हॅलिड आहे. द ऑफर इज व्हॅलिड अप टू सॅटरडे. द ऑफर इज व्हॅलिड अप टू सॅटरडे. किमती 500 रुपयापर्यंत जातात. बऱ्याचदा आपण अशी सेंटेन्स डेली यूज मध्ये नेहमी बोलत असतो. 500 रुपयापर्यंत. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं अप टूचा यूज कुठे करायचा? पर्यंत किंवा इतक्या मर्यादेपर्यंत. टाइम असेल, लिमिट असेल, नंबर असेल, प्लेस असेल किंवा एखादी क्वांटिटी असेल. क्लिअर?
प्राइस गोज अप टू ₹500. प्राइस गोज अप टू ₹500. माझा फोन येईपर्यंत थांब. नेहमी बोलतो आपण असं सेंटेन्स. वेट अप टू माय कॉल. वेट अप टू माय कॉल. मी तिथपर्यंत जाणार नाही. आय विल नॉट गो अप देअर. आय विल नॉट गो अप देअर. इथे बघा, मी इथे अप टू न घेता सिम्पली अप घेतला आहे. जिथे तुम्ही एखाद्या गोष्टीपर्यंत असं म्हणता, पण तिथे क्लिअर नसतं की नेमकं कुठपर्यंत. एखादा टाइम, एखादा प्लेस किंवा क्वांटिटी तिथे दिलेली नसते. फक्त एक नॉर्मली पर्यंत असं दिलेलं असतं. त्या ठिकाणी अप टू न यूज करता फक्त अपचा यूज करायचा आहे. क्लिअर? तो सोमवारपर्यंत इथे राहील. ही विल स्टे हिअर अप टू मंडे. ही विल स्टे हिअर अप टू मंडे. आय होप गाईज आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही आता इझिली बनवू शकणार आहात. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.